नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गावरान कुक्कुटपालन या संदर्भात थोडीशी चर्चा करणार आहोत। तुम्हाला तर माहिती आहे, आपण पहिली बॅच काढलेली आहे आणि दुसऱ्या बॅचचा आता 18वा दिवस काल पूर्ण झालेला आहे आणि 14व्या दिवसाची कॅन्डलिंग आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आला आहे आणि 26 पिल्ल्यांमध्ये 24 पिल्ल्याची हालचाल आपल्याला अंड्यामध्ये 14व्या दिवशी दिसली। आता 18 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि 18 दिवस पूर्ण झाल्यावरती काय आपण काळजी घेतली आणि काय पुढं केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि ज्याला शून्यातून आपलं गावरान कुक्कुटपालनाचा प्रयोग करायचा, ज्याचा व्यवसाय छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपला 18वा दिवस सुरू झालेला आहे सकाळी 9 वाजता, आता संध्याकाळचे 8-9 वाजता आहेत। त्यामुळे जे 18वा दिवस संपत आलेला आहे आणि आपण काय काळजी घेतलेली ती मी तुम्हाला सांगतो। तर डायरेक्टली आपण थेट मशीनीकडे जाऊन तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहोत, ठीक आहे। तर आपलं हे छोटंसं इन्क्युबेटर आहे, ठीक आहे। आपण हा घरगुती इन्क्युबेटर बनवलेला आहे आणि ही जे टेम्परेचर कंट्रोलर आहे हायटेकचं आहे, हॅच प्रोचं आहे, ठीक आहे। आणि हे मशीन आहे, हे मशीन आपण बॉक्स आणला होता त्याच्यामध्ये फिटिंग केली आणि हे जे काच आहे ते आपण काच वेगळा बसवलेला आहे। हे कटरनं कट करून इथं आपण एक काच बसवलेलं जेणेकरून आपल्याला मधलं आहे ते दिसावं, ठीक आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे जे आपलं बॉक्स आहे, बॉक्समध्ये ट्रे आहे, ऑटोमॅटिक ट्रे आहे। आता आपल्याला ते उघडायचं नाही कारण की आपला 18वा दिवस सुरू झालेला आहे। त्यामुळं आयसोलेशन म्हणजे पूर्ण बंद दिसतं आहे, याच्यामध्ये कुठलंही आपण खोलणार नाहोत जेणेकरून मधलं टेम्परेचरला छेडछाड होणार नाही, ठीक आहे। तर आपण याची सेटिंग कशी केलेली आहे, तर आपल्याला 37.2 ते 37.5 पर्यंत टेम्परेचर आपण ठेवलेलं आहे। सध्या आता जास्त आहे, 37.9 झालेलं आहे। आणि जे ह्युमिडिटी आहे ते ह्युमिडिटी आपण पहिल्या दिवशी 55 ते 60 केली होती, ठीक आहे। तर आता आपण काय केलं आहे 65 ते 70 केली आहे, ठीक आहे। आणि 70 ते 75 असे आपण करू शकतात। माझी जी रेंज आहे ते 65 ते 75 या दरम्यान आपण ह्युमिडिटी केलेली, कारण ती बेस्ट राहते। आणि हे जे टायमर आहे ते 47, कारण हे टायमरचा उपयोग नाही, कारण आपण आतमधले ट्रेची पिन आहे ते अनप्लग केलेली, काढून ठेवलेली। त्यामुळे या टायमरचा आपल्याला इथं आज म्हणजे शेवटच्या 3 दिवसामध्ये काही उपयोग नाही। आपलं हे 2 महत्त्वाचं आहे। आपलं 37.2 ते 37.7 पर्यंत टेम्परेचर ठेवणं गरजेचं आहे, 1-2 पॉईंट मागं पुढं चालतं। आणि ह्युमिडिटी आहे ते पहिल्या 18 दिवसापर्यंत 55 ते 60 असली पाहिजे आणि जे की 18 दिवसानंतर ते तुमची 65 ते 70 आणि 70 ते 75 या दरम्यानच असली पाहिजे, ही आपण अशी सेटिंग केलेली। आणि मेन म्हणजे आता 19वा दिवस चालू होतं आहे आणि राहिलेत आपले फक्त 24 तास ते 48 तास। याच्यामध्ये आपल्या 26 पैकी 24 पिल्ले मध्ये हालचाल आहे आणि 24 पैकी किती पिल्ले निघतात हे तुम्हाला त्याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे। म्हणजे एक परवा दिवशी आपली सगळी पिल्ले बाहेर निघतील, त्यावेळेस मी तुम्हाला परत व्हिडिओद्वारे सांगेल की आपल्या मशीनमधून किती पिल्ले आलेत। पाठीमागलच्या बॅचमध्ये आपण 30 अंडे टाकले होते, त्याच्यामध्ये आपले खूप अंडी खराब झाले, त्याच्यामध्ये 4 तर अनफर्टिलाइज म्हणजे त्यांच्यामध्ये जीव नव्हता आणि बाकीचे अंडे होते पण ते त्यातून पिल्ले बाहेर निघू शकले नाही, ठीक आहे। तर तुम्ही पाहू शकता हाला आता टेम्परेचरचा लाईट लागलेला आहे। अंडे आपण व्यवस्थित ठेवलेले आहेत, जे की 18वा दिवस चालू व्हायच्या अगोदर आपण जे की लाईनिंगमध्ये अंडे ठेवलेत, जे की उभे आडवे कसे पण होते ते एक सुईनं ठेवलेले आहेत, ठीक आहे। आणि खाली फॉगर आहे, फॉगरचं जे आहे ते 65 ते 70 रेंज आहे, 75 रेंज आहे, जेणेकरून 65 ते 70 आहे, सॉरी 65 ते 70। त्याच्यामध्ये काय होईल की ह्याच्या पुढं जाणार नाही आणि जरी गेली तरी ते कमी जास्त होईल ह्या गरमीमुळे, ठीक आहे। तर हे तुम्ही पाहू शकता, ट्रेमध्ये अंडे दिसत आहेत व्यवस्थित आणि ते एका लाईनिंगमध्ये आपण ठेवलेले आहेत। बघूया आता आपले 2 दिवसामध्ये अंडेतून पिल्ले बाहेर निघणार आहेत, ते त्यांचा रिझल्ट कसा आहे काय। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ एवढाच होता की आपण 18व्या दिवसाचं हे नियोजन केलेलं आहे आणि आपण आता ट्रे उघडणार नाहोत 3 दिवस। तर डायरेक्ट पिल्ले निघाल्यानंतर आपण ते तुम्हाला सुद्धा दाखवणार आहोत की कसं निघतं काय होतं, तर त्याचा व्हिडिओसुद्धा आपण लवकरच येणार। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्याला शून्यातून छोटासा विश्व निर्माण करायचा, छोटासा व्यवसाय करायचा, त्यांसाठी हा व्हिडिओ होता। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।